नशिबाचे हे कसले फेरे देवा सांगू कुणा बायकोच्या या आनंदी आनंदकडे जिकडे तिकडे चोहीकडे. अरे काय होते? आमच्या ईश्वरीला खूप कमी मार्क्स मिळाले, त्याच्यामुळे मी खूप चिडलो. मग तिच्या आईने तिची समजूत काढली आणि मग ह्या सगळ्याचा एक चांगला कंबाईन इफेक्ट झालेला आहे तिच्यावरती. तिने अभ्यास करायला घेतलाय, मनापासून अभ्यास करायला घेतलाय. आपण तिला विचारूया आणि बघूया ती कसा अभ्यास करते. हॅलो ईश्वरी, हाऊ आर यू? हॅलो. मन लावून अभ्यास चालू आहे. हो. कोणता सब्जेक्ट बा? कम्प्युटर. कम्प्युटर. अगं पण तुला कम्प्युटर मध्ये तर ऑलरेडी चांगले मार्क मिळाले होते. नाही तरी हम्म? तरी तरी कसं, कम्प्युटर मध्ये तर चांगले मार्क्स होते. मला असं वाटतं की हिंदी आणि मॅथ्स मध्ये थोडंसं कमी होते मार्क्स तुला. हिंदी नाही आम्हाला या वेळेला. संयुक्त हिंदी आहे ना? नाही. माय गॉड, हिंदीच नहीं है तो अभी हिंदी कैसी बात करेगी तू? मेरे को आता है. बोल तो नहीं जाएगी ना? खरंच नाही हिंदी तुला? खरंच नाहीये. आतापासून नाहीये आम्हाला, फक्त 10th ला आहे. अरे बाप रे. वो स्कूल में सिखाने के बाद संस्कृत में बात करेगी. हा, हिंदी विंदी संस्कृत ब्लॉग तुम्हाला बघायला मिळणार. बोल. नमो नमो. स्कूलला आम्ही गुड मॉर्निंग कसं म्हणतो? नमो नमो अध्यापिका सुस्वागतम. नमो नमो एव्हरीवन, सुस्वागतम. अध्यापिका आता सगळ्यांना काय म्हणणार? काय केलं साई? हा, म्हणजे आता तुम्हाला संस्कृत मध्ये सुद्धा बघायला मिळू शकतात ब्लॉगची सुरुवात, ब्लॉगचा एंड, अधे मध्ये. बरोबर ईश्वरी? काय काय झाली का सुरुवात अभ्यासाची? तुझ्या संस्कृत अभ्यासाची सुरुवात झाली? हो. बाय द वे, आपल्या वेळेला कसं होतं, आमच्या वेळेला आम्हाला संस्कृतचा पण अभ्यास दिलाय. बाळा, आमच्या वेळेला कसं होतं माहितीये का तुला? आमच्या वेळेला संयुक्त हिंदी होतं, म्हणजे पूर्ण हिंदी नसायचं आमच्या वेळेला. 50 मार्काचं हिंदी आणि 50 मार्काचं संस्कृत. संस्कृतचं पण ते वर्णमाला व्यंजनमाला हम्म. वर्णमाला कसे पण आहे का तुम्हाला थोडं? व्यंजन नाही काय हिंदी आहे का? नाही. अरे आम्हाला सब्जेक्ट आहेत आम्हाला आधी हे दिलेले हम्म. ऑप्शन्स, हम्म. हिंदी हम्म. और संस्कृत. हम्म. तर मी संस्कृत घेतलं. हिंदी घेतलं असतं तर आम्हाला फक्त हिंदी आलं असतं. संस्कृत घेतलं असतं पण मला तर सांग, फक्त- कुणाची चॉईस होती? कोणी सांगितलं तुला या संस्कृत घ्यायला? माझी चॉईस होती आणि मी आईला विचारलं. आणि मी पण सांगितलं की तुला संस्कृत घे म्हणून. ते संस्कृत घे म्हणजे ऍडिशनल भाषा आपल्याला येते, अवगत होते, मी बोलता घेतलं. येते, नमो नमो करता येतं. मी नंतर घेतल्यावर तू सांगितलंस. वॉट एव्हर. पण मी पण सपोर्ट केला ना. माझं नाव का घेत नाही तू ब्लॉग मध्ये? फॉरा चिडलो म्हणून का? ओरडलो म्हणून का? पण ओरडल्याचा परिणाम किती चांगला झालाय बघ. चहा येतोय की नाही आपल्यासाठी? हम्म. कुठे येतो? राग काढते तिथे. आज आता तुला सांगू, मी परवा तुझ्यावर चिडलो होतो ना, आज दुसऱ्या कोणावर तरी चिडावं लागेल, म्हणजे आपल्याला चहा, जेवण सगळं अगदी पटापट मिळून जाईल. परवाचा इथे इफेक्ट उलटा झालाय. इथे झालं ना तर आणखीन उलटा होईल. जे मिळतंय तेही मिळणार नाही. बरं लवकर आणा चहा, 2 प्यायचा मिनिटं गरम तर लवकर. व्हायला हवं ना. अरे भूक लगी है, चाय दो. गॅसवर ठेवलंय भूक लगी है. चाय दो, भूक लगी है, चाय दो. चहा येतोय आणि चहा मस्तपैकी पिऊन घेऊया, बघूया. अर्धा कप, 1 कप, त्याच्याशिवाय तरतरी येणार नाही, फ्रेश वाटणार नाही मंडळी. नशिबाचे हे कसले फेरे देवा सांगू कुणा बायकोच्या या धाका पायी झालो मी ठणा मर्जी तिची पाळताना कंठ माझा दाटतो बाहेर मी वाघ असतो घरी उंदीर वाटतो. तर मी आज एक नवीन रेसिपी करायला घेतली. तर ती रेसिपी काय असेल हे तुम्ही इन्ग्रेडियंट्स, हे सगळं तयार असलेल्या गोष्टी बघून तुम्ही ओळखू शकता का? ओळखता येत असेल तर तुम्ही कमेंट करून नक्की हे सांगा. थोडंसं पावडर सारखं दिसतंय हां. आणि इकडे हे गव्हाचं पीठ मळून ठेवलेलं आहे आणि पावडर सारखं दिसतंय. आता हे कोणी गेस करून सांगू शकतं की हे काहीतरी पोळीचा प्रकार आहे, बरोबर ना? आणि तो मिक्सर मध्ये बारीक करतात. पुरणपोळी तर हे वाटत नाही.
तर बरोबर आहे मंडळी. हा म्हणजे हे बारीक नाही केलं तरी चालणार आहे खरं, असंही करू शकतो. पण ते छान आणखीन त्याला छान टेक्स्चर यावं वगैरे म्हणून मी थोडस जस्ट एक टेस्ट करतो आणि सांगतो याची चव कशी आहे. हा, प्रेक्षकांना तेवढं तरी सांगितलं पाहिजे. पण आम्ही तुम्हाला इतकं टेस्ट करायला सांगितलं नाही. बायकांना आहे ना, नवऱ्या स्वतःच्या जीवाभावाच्या नवऱ्याला सुद्धा अंधारात ठेवतात, तर बाकीच्यांचं काय म्हणायचं. अंधारात ठेवतो म्हणजे खायला देतात ना, पण हो, सरप्राईज द्या देतात बघू, उद्या द्या बघू. तुम्हाला. चेक करून बघूया कसं लागतंय, बघूया. एवढंच मिळेल. इतकं घेतलंय, इतना ही काफी है. गोड आहे, इतकं बाकी तुम्हाला सांगू शकतो. मस्त आहे, गोड आहे आणि झकास लागतंय टेस्टिंग. नुसतं एवढ्यावरून आमच्या ईश्वरीने ओळखलेलं आहे की काय असं. तिने बाहेरून सांगितलं की काय आहे, पण आपण ही प्रोसेस बघूया आणि प्रोसेस बघता बघता तुम्हाला हे सांगायचं आहे की हा कोणता पदार्थ आहे. इन्ग्रेडियंट तुम्हाला सांगितलेले आहेत. बऱ्याचशा लेडीजनी तर हे ओळखलेलं असणारच आहे. 100%. काही जेंट्सनी पण ओळखलेलं असू शकतं जे किचन मध्ये काम करतात. माझ्यासारखे त्यांनी मी सगळ्यांना देतोय. रोटी पाशी आहे ना की किचन मध्ये आपण आपला प्रेझेन्स फक्त लावायचा, म्हणजे असं येऊन फक्त इथे उभं राहायचं आणि सांगायचं की मी आहे, तू लढ, भिवू नकोस, मी तुझ्या सोबत आहे असं म्हणायचं. फक्त खायला मी आहेच. आणि त्यात अजून एक वाक्य आपलं ऍड करायचं की कसंही झालं तरी मी खाईन. बरोबर, कसंही झालं तर मी खाईन, अजिबात नाव ठेवणार नाही. अजून एक म्हणणं सांगतो तुम्हाला की काहीच फुकट घालवायचं नाही. त्याच्यामुळे त्यांनी त्या पदार्थामध्ये काय केलं, थोडंसं दूध घातलं, ढवळून घेतलं आणि त्याचं एक मस्त असं मिश्रण तयार झालं. त्याने आता ते आम्हाला प्यायला देणार. त्याच्यामुळे एक वेगळा असा उत्साह आमच्यामध्ये संचारणार आहे. आता बघूया ते ईश्वरी पिते का. ईश्वरी तुला हवंय? ईश्वरी आवडीने पिऊन बघितलं. हा, ईश्वरीचं पहिलं असतं की मला नक आणि मग ते आवडलं तर मग बाकी मला एक चमचा पण कोणालाच काही मिळणार नाही, असं असतं तिचं. हे आपल्याकडे बनलेलं आहे आता आणि हे मी आता पिणार आहे. म्हणजे मिक्सरच्या भांड्याला फुकट जायला नको म्हणून ही झकास लागतंय, पण कमी गोड आहे. त्याच्यात नव्हतंच काही, जस्ट मिक्सरच्या भांड्यासाठी निघण्यासाठी केलं. त्यामुळे ईश्वरी पिईल असं वाटत नाहीये, मीच पिऊन टाकतो. असं मिक्सरचं भांडं कोणी तोंडाला लावतं का काही? लय भारी बनलंय, लय भारी. बाय आई, मी खाली चालली. किती वाजता येऊ? खाली कुठे? खाली खेळायला. आधी अन्वी आहे का बघते छोटी आणि मग खाली जाते. ऐकू. आणि कुठे खेळणार आहात? काय खेळणार? गार्डन. गार्डन मध्ये जरा सांभाळून सावकाश खेळायचं. हा, खालनं वरनं उड्या नाही मारायच्या, कळलं? आणि किती वाजता वर येशील सांग तू. तू सांग किती वाजता येशील रोजच्या वेळेप्रमाणे. 7:15 पर्यंत येईल. 7:20, 7:15. बाय. बोलवायला करायचं नाही, आपण स्वतःहून यायचं. अरे काय होते? दे मला. वास. वाढवायचं पण नाही जास्त, कमी पण नको जास्त. आमची पोळी कशी फुगली आमच्यासारखीच. तुम्ही कुठे फुगलात? पण तशी नाही फुगत आम्ही, अशी फुगतो. हो, अशी फुगतो आम्ही. राग येतो आम्हाला खूप. बाकी झालंय जो काही प्रकार जे काही झालंय, आता आपण अजूनही नाव सांगितलं, अजूनही आपल्या सगळ्यांना एक चॅलेंज असेल की काय वाटतंय ही पोळी कशाची आहे. गृहिणींनी नक्की ओळखलेली अशी. अरे गृहिणी म्हणजे बायका म्हणजे लेडीज, आणि लेडीजना 6th सेन्स खूप जास्त असतो. त्यांनी हे बघूनच ओळखलं असेल, अनेकींनी ओळखलं असेल. पण त्याच्यासाठी कमेंट करावी लागेल आणि आम्हाला सांगावं लागेल, कळवावं लागेल, तरच आम्हाला कळेल की तुम्ही ओळखलं की नाही, की तुमचा 6th सेन्स किती मोठ्या प्रमाणामध्ये जागृत आहे ते आम्हाला तेव्हाच कळेल ना. त्याच्याशिवाय कसं कळणार आपल्याला. मस्त झाले, झकास झाले. चव बाकी आहे अजून घ्यायची. अगोदर आपल्याला देवापुढे पण ठेवायचे. ते आता ठेवू शकतो का मी? ठीक आहे. कशामध्ये ठेवू? या ताटलीमध्ये. ही गार झालेली ठेवू? ही गरम असेल, ही गरम. ओके, नॉर्मल ठेवू ना फक्त. छान होऊ दे, असंच भरपूर छान झालेले आहे. ओके, आता आपण देवाला ठेवूया, इथेच ठेवूया. हे देव वरती बसलाय आपला आणि देवाला खाली दाखवलं. देवाला आपण सगळ्या गोष्टी दाखवतो, जे काही नवीन करेल ते आपण अगोदर
आपण देवापुढे ठेवतो आणि मग आपण खातो आणि ते जर नाही झालं तर मग प्राजक्ता आमच्यावरती खूप चिडते. तिला त्यांनी खूप आपल्याला राग येतो. दिलंय त्याची जाणीव असते ती. बरोबर आहे. देव काही खात नाही. हम्म. हा पण तू आम्हाला खूप दिलंयस त्याच्याबद्दल कृतज्ञ आभार म्हण. कृतज्ञता राहायचं. आभार मानायचे त्याचे. ह्याच्या साधारणपणे किती होतील पोळ्या? 10 एक होतील असं वाटतंय. पण 1 2 ओके. 3 झाल्या, चौथी अजून 5-6 होतील. मी इतका होता वेळ आहे ना की मला चव घेऊनच बघायची. आणि विशेष करून प्राजक्ताने ह्या घरगुती कढवलेलं तूप पण आहे त्याच्यामुळे ह्याच्यासोबत ही पोळी खूप छान लागणार आहे. आणि तुम्ही जर का हे कमेंट करायचं म्हणून मी आधी तूप कडवलं. बरोबर. काय वाटतं माझ्यामध्ये म्हणजे मी आणि ईश्वरी या दोघांमध्ये जास्त खादाड कोण आहे? खवय्या ती मी सांगायची गरज नाहीये. कोण आहे खादाड? जास्त दोघंही खादाड कोण? खादाडी. अजिबात कमी नाही एकमेकांपेक्षा. अजिबात नाही. कोणीच कमी नाही. नाही दोघंही कमी नाही. परफेक्ट बरोबर ओळखलं प्राजक्त. आणि ईश्वरी पण खूप खादाडी. तिला खूप खायला आवडतं माझ्यासारखी. पण तिच्या अंगावर दिसत नाही काही खाल्लं. अंगावर दिसत नाही. आम्हाला अनेक लोक म्हणतात अरे काय पोरीला खायला घालता की जेवते नाही, की नाही, जेवते की असं की नाही. नाही. पण आता करायचं काय? एखाद्याची कुडी आता म्हणजे कसं आहे. बरं आपल्या 3 पोळ्या इथे करून झालेल्या आहेत. इकडे तूप पण तयार आहे. आता वाट कसली बघायची. परवानगी घेऊन आपण टेस्ट सुरू करत आहोत. वरती आपण पोळीवरती मस्तपैकी तूप घातलंय भरपूर आणि फिरवून पण घेऊया आणि तुम्हाला मी टेस्ट सांगतो. त्याच्या अगोदर ही पोळी उचलूया. कोट असं नको केली रे आहे. तू. अब तो भाई तुमने राज खुला ही दिया, सबको बता ही दिया क्या है ये. असं घे. ओके. असा तुकडा हा आपण असा घेतलेला आहे. तुकडा घेतोय आणि हळूहळू हळूहळू हळू असा हा खातोय तोंडापर्यंत आलेला आहे. तोंडामध्ये माझ्या पाणी आलेलं आहे. खूप भूक लागलेली आहे आणि तरीही मी इतकी वाट बघतोय कारण मला थोडंसं असं 1-2 सेकंद 5-10 सेकंद थांबायला आवडतं. तरी ईश्वरी नाहीये. नाही तर त्याच्यावरनं झालं असतं. मी आधी तर तू आधी. खमंग एकदम खमंग खुसखुशीत. नकोय मला. Tasty. मी नंतर जेवता नको. स्वादीमध्ये काही खायला आवडत नाही मला सारखं. आनंदी आनंदगडे जिकडे तिकडे चोहीकडे. हा पण ते म्हणून जेवण उरवायचं नाहीये. जेवण पण रेडी आहे सगळं. माय गॉड खूप आवडलं प्रकारचं मला. शाबास. बरेच जबरदस्त. 2 वर्षांनी केले मला वाटतं. 2 वर्ष. हे देवा सुखी ठेवा चांगली बुद्धी द्या सदा सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारणी देह माझा पडावा उपेक्षू नको गुणवंतान. बऱ्याच वेळेला घरामध्ये जर काय एखादी गोष्ट आवडीची केली असेल आणि दुसरी गोष्ट बिना आवडीची असेल तर मनामध्ये न आवडीची गोष्ट खाताना किती त्रास होतो हे तुम्हाला इकडे बघून कळेल. आवडले मला. इतकी पण नाही. आवडले कॅमेऱ्यासमोर प्रामाणिकपणे सांग. आवडले मला कारण त्याची तिखट आहे. गोडवाली असते ती मला आवडत नाही. भोपळ्याची भाजी तुला आवडते ईश्वरी? आवडली आवडते हिला? आवडत नाही पण नेहमी मी आपले गुळ वगैरे थोडा मसाला गुळ घालून करते. आज तशी नाही केली. आज तिखट केली गुळ न घालता. त्यामुळे तिला आवडली. त्याच्यामुळे थोडं तरी खाल्लं जातंय. अदरवाईज ईश्वरीला या गोष्टी सगळ्या गोष्टी आवडत नाहीत. कंपल्सरी खाव्या लागतात तिला. त्यामुळे पण इकडे आहे ही पोळी आणि मगाचपासून आपण गोष्ट करत होतो की कमेंट मध्ये सांगा याचं काय आहे कसली बनवले काय केलंय. रेसिपी सगळ्यांना दाखवली आपण आणि येवनापर्यंत कमेंटसुद्धा लोकांनी केल्या असतील. अनेकांनी केल्या असतील कमेंट. आता तू सगळ्यांना सांगून टाक काय रेसिपी. मी सांगणार. बरं तू सांग. ही आहे महाराष्ट्राची स्पेशल डिश खव्याची पोळी. अरे यार सबको लगा ये तो पुरण की पोळी आहे. खव्याची पोळी. खव्याची पोळी आहे का? करेक्ट. पण ती दिसते मस्त पुरणाच्या पोळीसारखी. हा एकदम मस्त. बरोबर. आम्ही मस्त तुम्हाला दिसते. टेस्ट करताना पण दाखव. हो मस्त झाले छान भरपूर झाले. आणि इतक्या सगळ्या झाल्या त्याच्यामुळे ईश्वरीला 4-5 दिवस ओके आहे एन्जॉय आणि माझी पण एन्जॉय आहे. पण उद्या नाही.
तर आता मला याच्यामध्ये भाजी वाढा, भाजी कम आमटी. हां. सारखं रोज डाळीची आमटी करून कंटाळा आला. मस्त आहे. म्हणून आज वाटाण्याची आमटी केली. वाटाण्याची आमटी एकच नंबर लागते. गावाकडे बरेच लोक वाटाण्याची आमटी पण खातात आवडीने, आहे ना. टिकतात. पावसाळ्यामध्ये सगळ्यात जास्त वाटाण्याची आमटी खायला जास्त मजा येते. पावसाळा सीझन असेल तर. आता इकडे हा भात आपण कालून घेऊया ईश्वरीने पण. आणि ईश्वरीची एक चांगली गोष्ट सांग, तुझी शिस्त सांग काय ती. जाऊ दे, चांगली गोष्ट नको, शिस्त नंतर. नंतर की चांगली गोष्ट नंतर. जेवणाच्या बाबतीत शिस्त काय आहे तुझी? कोणतं पण जे जेवण केलेलं असेल आणि पानात वाढलेलं असेल ते सगळं कंपल्सरी खायचं. कोणी मग कोणी ती सगळ्यांना रूल सेम. आणि कडू असेल तर? कडू कारल्याची भाजी असू दे, शेपूची भाजी असू दे, मेथीची भाजी असू दे, वांग्याची कारल्याची असू भाजी मी दे, खाते आवडीने. बरं आंबट असेल तर? कुठल्याही प्रकारचं बरं कुठल्याही एखाद्याला प्रकारची भाजी असेल, काय म्हणतात ना, रस किती असतात ते, शटरस. खारट, आंबट, तिखट, गोड, आंबट, सगळ्या गोष्टी बरं कंपल्सरी एखाद्याला एखादी भाजी अजिबात आवडत नसेल तर? तरी सुद्धा पहिली वाढलेली खायची, परत नाही घेतली मग तुम्ही तरी पहिली चालेल. एवढी भरून वाढलेली असेल तर? एवढी खायची, हा एवढी खायची. हरवलंय, शिस्त आहे. परत नाही घेतली तरी चालेल, आणि हा नियम पण आहे. परत घ्यायला जबरदस्ती नाहीये. ते कधीपासून चालू केलं ईश्वरीला तू? खूप वर्ष झाली तरी. ती जेवण जेवायला लागली ना, म्हणजे मला वाटतं नर्सरीला वगैरे, सिनियर ज्युनियर KG ला गेल्यापासूनच. म्हणजे खाण्याचे लाड त्याचे बंदच करून नाही टाकले. नाही, तिच्या आवडीचं सगळं करून देते मी तिला. पण रोज काय आवडीचं म्हणजे रोजच बटाट्याची भाजी आणि रोजच फ्लॉवरची भाजी असं नसतं ना. सगळ्या भाज्या केल्या जातात. मग त्या सगळ्या भाज्या तिने कंपल्सरी खायच्या. बरोबर. तिनेच असं नाही, सगळ्यांनी. नवऱ्याला पण हा सुरू आहे का? अगदी अगदी. मला स्वतःलाही तोच रूल आहे. आणि तुझ्याकडे कोण 1-2 दिवस राहायला आला तर त्यालाही त्यालाही तो सुरू आहे? बाप रे बाप रे बाप. कळलं का किती शिस्त आहे घरामध्ये ती. ओके, सो थँक्यू व्हेरी मच. पहिला जेवून घेऊया आणि मस्त झालेल्या पोळ्यांचा आपण सगळा आस्वाद घेऊया. त्याच्यावरती तूप पण घालून घेऊ आणि तूप घातल्यानंतर आपण सगळ्यांना दाखवूया अजून एकदा कसं दिसतंय ते. त्याच्या अगोदर आपण मस्त जेवून घेऊया, मजा करून घेऊ. ईश्वरीची एक छान गोष्ट म्हणजे काय माहितीये का, तसंही ती कंपल्सरी असल्यामुळे सगळ्या भाज्या वगैरे खाते, पण तिला कडधान्यांच्या सगळ्या भाजी आमटी खूप आवडतात. आवडीने खाते. मेथीची भाजी पण आवडते. हो. नाही, मेन आणि कडधान्य सगळी, कडधान्य नसते, पालेभाज्या खाते. पालेभाज्या असतात त्या. प्लस कडधान्य सगळी, मूग, मटकी, हरभरा, चणा, ओन्ली सूजी काय शेपूला असते. जरा शेपू नाही खात तो ईश्वरी खाते बऱ्यापैकी. तरी. पहिलीच खाते, आवडीने नाही खात. आवडीने ती 3-4च भाज्या खात नाही. कुठल्या, वांग नाही खात, भोपळा नाही ते पण खात, आता खायला लागले. पडवळ नाही खात. आता ब्लॉग आपण इथे एंड करतो कारण खूप वेळ झाला आणि अर्ध्या अधिक खव्याच्या पोळ्या, पुरणपोळ्या शब्द तोंडात येतो प्रत्येक वेळेला, त्या आपण खाऊन अशा मस्तपैकी फस्त पण केल्या. आणि इकडे कुंदीर पुरणपोळी खातोय, खव्याची पोळी खातोय सॉरी, आणि एन्जॉय करतोय. मगाशी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर काय? खादाड कोण आहे? हा भाई, आमच्यामध्ये खादाड कोण आहे? आमच्या दोघांमध्ये, ईश्वरीच्या मध्ये आणि माझ्यामध्ये खादाड कोण आहे? कोण खादाड खाऊ आहे? त्याला सारखं सारखं खायला लागतं, त्याला सारखी सारखी भूक लागते. हु इज दॅट गाय? ईश्वरी. ईश्वरी. सारखं खायला लागतं आणि भूक लागते ही ईश्वरी. ईश्वरी. पण बसल्यावर कोण कोण जास्त खातं हे विचारल्यावर ते मे बी मी असेल, बरोबर, साईज प्रमाणे. पण सारखी भूक कोणाला लागते? ती ईश्वरी आहे. त्याच्यामुळे खादाड कोण आहे तर त्याचं पण आन्सर आहे ईश्वरीच. सो बाय द वे, ब्लॉग एंड मध्ये काय बोलशील? वाढीचं वय. ब्लॉग एंड मध्ये काय बोलशील तू? व्हॉट यू विल से इन द ब्लॉग एंड? काय तुला काल मी काय ओरडलो, खूपच ओरडलो ईश्वरी. काल ओरडलो की नाही मी तुला भरपूर? मग त्याबद्दल तू काय सांगशील? 2 शब्द. राग आला होता, त्याच्यामुळे तू अभ्यास सुरू केलायस, अजून चांगला चांगला अभ्यासही करणार आहेस, है ना? बरोबर, कमिटमेंट आहे. खाता खाता ईश्वरी खाण्यामध्ये व्यस्त आहे. नंतर आपण ब्लॉग इथे एंड करतोय. नवीन ब्लॉगमध्ये भेटूया. नवीन ब्लॉग कोणता असणार आहे काहीच माहिती नाही आहे. युद्ध संपलं युद्ध. कॉंग्रॅट्स, अभिनंदन ईश्वरीच्या. आपण सुरू करूया आता आमचं अमेरिका
इराण इस्रायल. असं आमचं युद्ध सुरू होईल. सो मी असेल इराण, त्यांनी काय केलं होतं माहितीये ना, मी इराण असेल, मी तुमचा गॅसच बंद करून टाकेन. मी तुमचा गॅस सिलेंडर काढून घेईन आणि कुठेतरी बाहेर नेऊन लपवून ठेवेन. मी जेवणच नाही करणार. आणि इस्रायल काय करेल मग? मी अमेरिका आहे. तू अमेरिका आहेस का? बापरे, चल. डॉलरवाले बाबा. आता बदललं. कधी बदललं? बाय द वे बॅक ब्लॉग आपण एंड करूया. पॅकअप बाय बाय. ते जेवण झालंय, आता जड झालंय. ते युद्ध संपल्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा, ते युद्ध संपलं. आणि लाईक करा, तव्याची पोळी खायला तव्याची पोळी या, खायला या. आणि आपण संपायच्या आधी. नवीन कुठल्या तरी फूड कॉन्सर्टमध्ये भेटूया, एन्जॉय करूया. बाय बाय, टेक केअर, सी यू. थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग. इतका वेळ दिला हा व्हिडिओ बघण्यासाठी मनापासून आभार व्यक्त करतो आणि नवीन ब्लॉगमध्ये भेटण्याचं आश्वासन देतो, परत देतो. बाय बाय.